बॉडी मागा लागले। आम्ही नाश्ता करायला नाही आलो, आम्ही चहा प्यायला नाही आलो, आमची बॉडी आम्हाला द्यावा, लेकिन आम्हाला कुठं बॉडी भेटायला तयार नाही आणि आमची बॉडी कुठं द्यायला तयार नाही। आम्ही सरकारपासून आम्ही शोधते बॉडी कुठे गेली, बॉडी कुठे गेली, बॉडी आम्हाला कुठं भेटायला तयार नाही। आणि बाहेर नाही येते MH15 नंबरची गाडी, ती बॉडी आम्हाला ते त्याच्यामधनं आम्हाला बॉडी द्यायला लागले। आणि म्हटलं बाहेरनं कसं का बॉडी येते, ती आतमध्ये रुबेलमध्ये पाहिजे, तर आम्ही सकाळी 8 वाजेपासून तुमच्याकडनं बॉडी मागतोय, आम्हाला संध्याकाळचे 4 वाजता तुम्ही बॉडी द्यायला लागले। हे कुठे तर आम्हाला संशयाची गोष्ट वाटतोय की बॉडीचे कुठले पार्ट चोरी झाले का, बॉडीचे कुठले कुठं त्याची विटंबना झाली का, ते आम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे की हा पोलीस तक्रार आम्ही केलेली की याची चौकशी होणं गरजेचं आहे। या संदर्भात तुम्ही दवाखान्यातल्या मॅनेजमेंटशी बोललात का? सर्वांना बोललो होतं, हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी बोललो होतं, सर्वांनी टाळाटाळ केली आणि सर्व पळापळी चालू झाली त्यांची आणि कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि कुणी जबाबदारी समोर यायला तयार नाही। आणि त्या कॅबिन मध्ये बसणारा व्यक्ती तो गायब होतोय आणि जो सिक्युरिटी होता तो गायब होतोय। मग हे प्रश्न पडलाय की ह्याच्यामध्ये मोठा घोटाळा आहे का, मोठा कुठेतरी भ्रष्टाचार होतोय का, याचं चौकशी करणं गरजेचं आहे। कधी ऍडमिट होत्या आणि मृत्यू झाल्यानंतरचा 15 तासाचा प्रवास? सुनीता पांडुरंग भगत, राहणार शिंदेवाडी, तालुका माळशिरस। वैभव भगत त्यांचा मुलगा आहे। आम्ही दोघांनी त्यांना बारामतीत ऍडमिट केलं होतं। बारामतीत त्यांच्या निधन होत नसल्या कारणाने बारामतीच्या